उजनी धरणातून 80,000 क्युसेस पाणी, तसंच वीर धरणातून साधारण 43,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग भीमा पात्रामध्ये करण्यात आलेला आहे। भीमा नदीमध्ये साधारण 1.25 लाख क्युसेस पाणी सोडण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो की पंढरपुराच्या चंद्रभागा पात्रामध्ये आहोत। आपण सध्या पाहू शकतो की नदी पलीकडील इस्कॉन मंदिराचा प्रभुपाद घाट असेल किंवा पुंडलिकाचं मंदिर असेल, त्याचबरोबर लहान मोठे मंदिर समाधी हे पूर्णपणे पाण्याखाली गेले दिसत आहे, पाण्याने वेढा घातला दिसत आहे। त्याचबरोबर प्रशासनाने येणाऱ्या भाविकांना स्नानासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे। प्रशासनाकडून त्यांना आवाहन करण्यात आले कोणी नदीमध्ये पात्रामध्ये येऊन स्नान करू नये। सध्याच्याला पूर परिस्थिती वाढत असल्या कारणाने, पुरावा धोका वाढत असल्या कारणाने पूर्ण घाटावरती बॅरिकेडिंग करण्यासाठी प्रशासनाने सुरुवात केली आहे। त्याचबरोबर पंढरपूर शहरातील नदीकाठ असलेले अंबिका झोपडपट्टी व व्यासनारायण झोपडपट्टी येथील साधारण 40-45 घरांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। पाण्याची पातळी साधारण काल सोडलेल्या 1 लाख क्युसेस पाण्यामुळे साधारण दुपारपर्यंत पाणी ही झोपडपट्टीमध्ये शिरण्याची शक्यता आहे। त्यामुळं इथलं प्रशासन, जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आपल्याला दिसत आहे। साधारण दुपारपर्यंत हीच पाण्याची परिस्थिती राहिली तर साधारण झोपडपट्टीमध्ये पाणी, या कारणास्तव झोपडपट्टीतील सर्व 40-45 घरांना स्थलांतर करण्यात आलेलं आहे। चंद्रभागेच्या पात्रातून जगदीश डांगे, LS मराठी।